नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे नाशिकमध्ये आणि नाशिक हे शहर भारतीय पुराणामध्ये आणि भारतीय इतिहासामध्ये एवढं महत्त्वाचं स्थान आहे की प्रभू श्रीरामांनी आपल्या वनवासातील 14 वर्षामधील 12 वर्ष जवळपास याच शहरामध्ये काढली आणि इतिहासातील रामायणामधील खरं तर सर्वात महत्त्वाचे काही क्षण जे आहेत ते नाशिकमध्येच घडलेले आहेत. आणि चला आज तुम्हाला दाखवतो नाशिक शहर. आपल्या 2 दिवसाच्या नाशिक टूरमध्ये आपण सगळ्यात पहिला नाशिक शहरामधील पंचवटी या स्थानामधील सीता गुफा आणि कपालेश्वर मंदिर, रामकुंड आणि तपोवनमधील सीताकुंड आणि त्याच्या आजूबाजूचे सीता मंदिर बाकी सगळे ठिकाणे बघणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण त्र्यंबकेश्वर मंदिर आणि ब्रह्मगिरी स्थानावरती जाऊन गोदावरी नदीचं उगम स्थान बघणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपण जाणार आहे हरिहर फोर्टला. नाशिकला येण्यासाठी आपण सर्वात पहिला सुरुवात केली हैदराबादवरून. हैदराबादवरून निघताना आपण अजिंठा एक्सप्रेस या रेल्वेने संभाजीनगरपर्यंत पोचलो. नाशिक शहरात येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन. तुम्ही तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरून नाशिकपर्यंत येऊ शकता किंवा संभाजीनगर किंवा शिर्डीपर्यंत देखील येऊ शकता. स्लीपर क्लासचे तिकीट आम्हाला जवळपास 350 रुपये लागले. संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरून सर्वात पहिला आम्ही ऑटो रिक्षाने बसस्टँडपर्यंत गेलो. तेथून आम्ही नाशिकची बस पकडली. बसचे तिकीट आम्हाला जवळपास 450 रुपये पडले. हैदराबाद ते नाशिक या संपूर्ण प्रवासासाठी जवळपास आम्हाला 15 तासाचा वेळ लागला. सकाळी बसमधून उतरल्यावर आम्हाला खूप भूक लागलेली होती, म्हणून आम्ही सर्वात पहिला बसस्टँडवरून नाशिकची फेमस मिसळ खाण्यासाठी गेलो. तर आत्ता आपण आलेलो आहे नाशिकची सगळ्यात फेमस मिसळ खायला, अंबिका मिसळ. तर या ठिकाणी एकदम नाशिकची सगळ्यात चांगली मिसळ मिळते. तर चला बघूया आपण कशी लागते. मी पण पहिल्यांदाच खाणार आहे. नाशिक बसस्टँडवरून तुम्ही रामकुंडला येताना तुम्हाला मेन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून तुम्ही ज्यावेळी उजवीकडे वळता तिथून तुम्हाला डाव्या बाजूलाच अंबिका मिसळ दिसेल. तुम्ही वेटिंग लोक किती बघू शकता तुम्ही या ठिकाणी. यानंतर आम्ही सर्वात पहिला रामकुंडजवळील एका हॉटेलमध्ये रूम घेतली. सर्वसाधारण रूमचे भाडे होते 800 रुपये. आम्ही 4 जण सर्वात पहिला फ्रेश झालो. आंघोळ करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. तर आत्ता आपण चाललेलो आहे रामकुंड घाटावर आणि तिथं जाऊन आंघोळ करीत बघूया तर कसं आहे रामकुंड घाट.
तर चला आता आपलं रामकुंडावरती स्नान झालेलं आहे, तर आपण जाऊया कपालेश्वर मंदिरामध्ये. महादेवाचं एक मंदिर आहे, तो रामकुंड घाटाच्या जवळच. तर बघूया आपण मंदिर कसं आहे. थोड्याफार पायऱ्या आहेत, त्या चढल्यावरती आपण मंदिराच्या ठिकाणी जाऊ शकतो. तर आता आपण चाललेलो आहे सीता गुफामध्ये. तर त्या ठिकाणी सीतामाता महादेवाची भक्तिभावे पूजा करत होत्या. तर चला आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. वही है, दूसरा एंगल से यंदा संपूर्ण 14 वर्षाचा होता वनवास. त्यांनी आपला वनवास कापून सर्व काम आटोपल्यानंतर रावणाचा केला नाश करून राम भगवान अयोध्येला परतले. जनता पब्लिक खूप झालेली. त्या ठिकाणी त्यांचा राजवाडा वरतून ती 31 कोटी देवता खाली येऊन राजा ऋषिकुमार नाशी केली. त्या ठिकाणी घोड्या पाषाणाची मूर्तीची स्थापना केली. म्हणून हे रामाचं मंदिर आहे. 150 वर्षाचं जुनं मंदिर आहे. आणि ब्राह्मणांनी या ठिकाणी त्यांची स्थापना केली. या स्वतः होऊन घ्या. आता माहिती सांगाल तिथे तुम्ही लक्ष दिलं. तर आता सीता गुफामधील आपलं दर्शन झालेलं आहे. आणि सीता गुफामध्ये सीतामातांना शूर्पणखाचं नाक कापल्यानंतर प्रभू श्रीरामांनी 1.5 दिवसासाठी त्या गुफेमध्ये सुरक्षित ठेवलेलं होतं. आणि तसंच त्या गुफेमध्ये सीतामातांनी महादेवाचं
पूजन देखील केलेलं होतं. तर या ठिकाणी आपण जाऊन आलेलो आत्ता आणि आता आपण जात आहे काळाराम मंदिरमध्ये. आणि चला जाऊन बघूया आपण काळाराम मंदिराचा इतिहास काय आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल. बंद कीजिए, आगे अंदर चल रहा है सब कुछ. बघू शकताय की हे मंदिर पूर्णपणे असं काळ्या दगडांनी बनलेलं आहे आणि पूर्णपणे हा ब्लॅक स्टोन आहे. बघा कशा पद्धतीचं कोरीव काम या दगडांवर झालेलं आहे. काळाराम मंदिराचे दर्शन झाल्यावर आम्ही तपोवनमधील ठिकाणे बघण्यासाठी रिक्षाने गेलो. रिक्षावाल्याने आमच्याकडून सर्व ठिकाणे दाखवण्यासाठी प्रति व्यक्ती 80 रुपये घेतले. सर्व ठिकाणे बघण्यासाठी जवळपास तुम्हाला 2 ते 2.5 तासाचा वेळ लागतो. तर ही आहे सीतामातांची आणि श्रीरामांची पर्णकुटी. आणि आता आपण बघतोय की ते रिक्षावाले आपल्याला कसं कसं ह्या ठिकाणची माहिती सांगतात आणि या ठिकाणी श्रीराम कशा पद्धतीनं राहिले होते. तर आता ते बघूया आपण. वनवास के लिए आए थे, इसी जगह पे 4 महीना फूल पत्तों की कुटिया बना के रुके थे. इसको बोला जाता है पर्णकुटी. यहीं से माता सीता रावण को भिक्षादान करने के लिए गए थे. अभी आगे है नदी. जिस टाइम लक्ष्मण जी ने रेखा मारा उस टाइम वो अग्नि का रेखा था, लेकिन सीता माता वो रेखा पार करके उस पार गए तो उसी समय अग्नि खत्म होके उसकी जगह पे जल प्रकट हो गया. उसी को लक्ष्मण रेखा बोला जाता है. तो अभी आप आगे देखेंगे सर. अपन ये अंदर जाके दर्शन करके आइए. राम भगवान का कुटिया.
सीता देवी रावणाचे कृष्ण भगवान सीता अपहरण किया। तर याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाचं नाक कापलेलं होतं आणि त्या ठिकाणी आता लक्ष्मणाचं मंदिर देखील आहे. तर आता आपण ते बघूया की जो घास की कुटिया दिख रहा है ना, वहाँ पे 3 मंदिर है जमीन के अंदर में। 3 भगवान के 3 कुंडे वहाँ पर, ब्रह्मा विष्णु महेश। 3 भगवान को साक्षी मान के सीता माता अग्नि में प्रवेश किया। शूर्पणखा का ओरिजिनल नाक कटा हुआ जगह है। कपिल ऋषि ने कपिला नदी निकाला यहाँ से लेफ्ट साइड से। एक गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर से आता है। कपिला गोदावरी 2 नदियों का संगम होता है। सीता माता का स्नान का जगह है। शूर्पणखा का नाक कटा है। 3 भगवान के 3 कुंड है, तो देख के आना। फिर ये सामने वाला आखिरी मंदिर है अपना सर्वधर्म मंदिर। पहले नीचे जाके आइए फिर इधर आना। है 12 साल कुंभ मेला यात्रा की भूमि। ये रामचंद्र जी सीता माता दर्शन, ये ब्रह्म तीर्थ, शिव तीर्थ, विष्णु तीर्थ, मुक्ति तीर्थ, अग्नि तीर्थ, सीता तीर्थ। सीता माता स्नान की जगह इसको सौभाग्य तीर्थ बोलते हैं। कपिल भगवान तप करके नदी आई कपिला। नासिक से गोदावरी 2 नदी का कोने में संगम है। जब रामचंद्र भगवान वनवास में आए तो उन्होंने सीता माता को आदेश दिया, आपका मूल रूप अग्नि में गुप्त रखो। तो ब्रह्मदेव, शंकर और विष्णु 3 भगवान को साक्षी रख के सीता माता ये जगह पे अग्नि में गुप्त हो गए। राम जी ने यहाँ से मायावी रूप निकाला, छाया रूप निकाला, वो रखा पंचवटी सीता गुफा में। रावण लेके गया वो मायावी सीता, मूल स्वरूप अग्नि में। शूर्पणखा, लक्ष्मण जी ने नाक कान काटा मूल जगह, यहाँ नाक काट के गोदावरी के बाजू में डाला। नाक को संस्कृत में नासिका बोलते, इसलिए वो हो गया नासिक। बारिश में यहाँ का दर्शन बंद होता है, इसलिए ऊपर पुतला। आए हैं सब लोग भगवान को हाथ जोड़ो, भगवान की प्रार्थना करो। सब लोग बोलो नमो गंगे, नमो गंगे, महागंगे, महागंगे, महादेवस्य, महादेवस्य, वल्लभे, वल्लभे, मोह जित्वाम, मोह जित्वा, महादेवी, महादेवी, गोदावरी, गोदावरी, नमोस्तुते। बारिश पे पानी आने से मंदिर पानी में डूब जाएगा, बारिश पे दर्शन होगा नहीं, इसलिए बड़ा मंदिर ऊपर में दिखाया गया है। यहाँ कपिल महामुनि तप करके नदी लाए कपिला, गोदावरी और कपिला का आगे संगम। जय श्री राम। तर ह्या साईडने ती कपिला ऋषी मुनींनी प्रकट केलेली कपिला नदी आणि या बाजूने ती त्र्यंबकेश्वरहून गोदावरी नदी आणि ह्या कोपऱ्यावर तुम्ही बघू शकताय की गोदावरी आणि कपिला नदीचा संगम। वर्क एक्सपीरियंस
अजून थोडं खाली जाऊन बघू. मैं सोची फोटो क्यों खींच रहा है, बोला नहीं है मेरे को फोटो के लिए. इधर इधर जाइए. कपिला नदी. तपोवनमधील सर्व ठिकाणे बघून झाल्यावर आम्ही परत निघालो. त्यानंतर दुपारचे जेवण केले आणि आमच्या हॉटेलकडे गेलो. आमचे सर्व सामान आवरून आम्ही बसने निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला त्र्यंबकेश्वरला. तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया त्र्यंबकेश्वरमध्ये.